तर हा महाराष्ट्रातला सर्वात खतरनाक आणि सुंदर कडा तो म्हणजे हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मस्तपैकी मला ट्रेकला जायचं होतं. सो मला एक व्यक्तीची मदत पण झाली ट्रेकसाठी येण्यासाठी, कारण मला काहीतरी एक्सप्लोअर करायचं होतं आणि आगळं वेगळं एक्सप्लोअर करायचं होतं. सो मी मुंबईमध्ये तर थोडीफार ठिकाणं आता कवर केले. सो आता मी डिसाईड केलेलं होतं की थोडं किल्ले दर्शन वगैरे करायचं. सो मी आता ज्या ट्रेकसाठी निघाले किंवा मी ऑलरेडी इथं आले, पण मी व्लॉगची स्टार्टिंग रेकॉर्ड नव्हती केली कारण आम्ही सकाळी पहाटेच इथं आलो. सो मला व्लॉगची स्टार्टिंग रेकॉर्ड करायची होती, पण सकाळी पहाटे आल्यामुळे कसं झालं की खूप अंधार होता. तर मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते की काय काय सकाळपासून झालं. सो आम्ही काल रात्रीच संध्याकाळी कसाराकडे गेलो. सो ठाणेमधून आम्ही संध्याकाळी 8ची कसाराची ट्रेन पकडली आणि आम्ही तिथं 1-1.5-2 तासमध्ये पोचलो. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं थोड्याफार वेळ थांबलो. त्याच्यानंतर जे आपले ट्रेक लीडर्स आहेत किंवा टीम मेंबर्स आहेत ट्रेकला येणारे, सो ते सर्वजण आले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ऑलरेडी आम्हाला एक कॅब किंवा जीप असाईन केलेली होती. सो त्यामधून आम्ही डिरेक्टली हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी जे गाव आहे पंचाई, सो तिथं एक म्हणजे आमचे जे टीम हेड आहेत किंवा ट्रेक लीड, सो त्यांचेच एक ओळखीचे होते आणि त्यांच्याकडे आम्ही थोडीफार विश्रांती केली एक अर्धा तास. इथं आम्ही पोचलो 3-3.25-3.5 तास तरी लागले असतील इथंपर्यंत पोचायला. आणि त्याच्यानंतर अर्धा तास रेस्ट केला आणि त्यानंतर 3:45 वाजता आम्ही तिकडून ट्रेकसाठी निघालो. आणि ट्रेकसाठी निघाल्यानंतर आम्ही जे तारामती शिखर आहे, सो ते शिखर आम्ही गाठलं आणि तिथून मस्तपैकी जो आमचा सनराईज असतो तो पाहिला. खूप भन्नाट क्लिप्स आले तिकडच्या पण. तर मी मगाशी तुम्हाला सांगत होते की मी एका व्यक्तीमुळे इथं आले किंवा ह्या ट्रेकमध्ये सामील झाले. तर ते व्यक्ती म्हणजे हे. सो ह्यांनी मला ट्रेकबद्दल सांगितलं की ह्यांनी भरपूर असं ट्रेक केलेलं आहे त्या आधी पण. सो ह्यांच्यासारखी चांगली कंपनी पण भेटली मला. काय वाटतं माझा ट्रेक एक्सपिरियन्स कसा होता आजचा? खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि एकंदरीत मला वाटलं नाही की तुमचा हा फर्स्ट ट्रेक असेल. मजा आली. 3:45 वाजता आम्ही तिकडून ट्रेकसाठी निघालो. आणि ट्रेकसाठी निघाल्यानंतर आम्ही जे तारामती शिखर आहे, सो ते शिखर आम्ही गाठलं आणि तिथून मस्तपैकी जो आमचा सनराईज असतो तो पाहिला. खूप भन्नाट क्लिप्स आले तिकडच्या पण. सो आम्ही आता तारामती शिखर बघून आलो. तिथलं मस्तपैकी व्ह्यू दिसला. 2-3 तास चालल्यानंतर जे तिथं मस्तपैकी ते व्ह्यू बघून जी थकान उतरली आहे, खूप सुंदर खूप सुंदर. आणि फर्स्ट ट्रेक इतका मस्त गेला आहे ना. आता अपकमिंग व्हिडिओजमध्ये एक अजून नवीन ट्रेक पण येऊनच जातील. आता आम्ही सगळे निघालो कोकणपाडा बघायसाठी. तर हा महाराष्ट्रातला सर्वात खतरनाक आणि सुंदर कडा तो म्हणजे कोकणकडा. तर आम्ही आता कोकणकड्याकडे जातो आहे. तर तिथला व्ह्यू जो आहे तो खूप भन्नाट आहे. असं वाटतं की जे ढग आहेत ना ते आपल्या खाली आहेत
आणि तिथून एक असं कापूस पिंजल्यासारखं जे नजारा दिसतो ना, तो खूपच छान. तर हे टोटल 1800 फूट खोल दरी आहे. त्याच्यामध्ये आपण रॅफ्टिंग करायचा प्रयत्न करणार आहे. बघूया पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. सो मी सांगत होते की इथं हे छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत. जर तुम्ही काही फूड वगैरे नाही आणलं तरी तुम्हाला भेटून जाईल. पण गोष्ट कशी आहे की हे जे स्टॉल आहेत ते सकाळी 6:30-7 नंतर ओपन होतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी इमर्जन्सी फूड म्हणून काहीतरी फ्रूट्स वगैरे ठेवावे लागतील. आणि सकाळी 6:30च्या आत नाही ओपन होत. सो इथं कसं आहे, जेवढं तुम्ही पहाटे लवकर निघाल ना, तेवढा तुमचा रूट कवर होईल. कारण सूर्य आल्यानंतर तुम्ही प्रवास नाही करू शकत. हे असं वाटतं आहे जसं आम्ही ढगांच्या वरती आलो आहे आणि कोणीतरी मस्तपैकी कुशन्स वगैरे खालती ठेवलेत, कापूस पिंजून ठेवल्यासारखं. खूप छान वाटते. आणि तिथं थोडीशी छोटीफार टेकडी पण दिसते. थँक्यू. कुत्रा घेऊन जा. हा आजी, मग तुमच्या इथे कोण कोण असतं तुमच्यासोबत? माझ्यासोबत मी एकटी असते घरची हां. आणि मजूर राहते 4-5. अच्छा. कोकण कडावर किती वर्ष झाले तुम्हाला हे बिझनेस करताना? इथे हा जो बिझनेस करता तुम्ही, इथे जी सेवा करता लोकांची, कांदे पोहे चहा वगैरे देता, त्याला किती वर्ष झाले तुम्हाला? 25. आणि बाकी घरी कोण कोण आहे तिकडे? घरी आहेत, बाबा आहे, दादा आहे, अच्छा. वहिनी आहे. इथे गडाच्या पायथ्याशीच राहता तुम्ही हां. की इथून दुसरं गाव? नाही, कोणतं गाव पाचणं. पाचणी. अच्छा. पाचणं जर तुम्ही सकाळी घरी गेले ना, हां. ते आमचं घर. आणि इथे तुम्ही काय काय बनवता? इथे तुमचं इथे काय काय बनवतं? पोहे, चहा, अजून त्याच्या व्यतिरिक्त काय बनवतं? पोहे, चहा, मॅगी, जेवण, डाळ, भात, अच्छा. पिठला, ठ्याचा, लोणचा, अच्छा. भाकरी. आणि मस्त पोहे केलेला. आवडलं ना? खूप चहा आवडला का? खूप मस्त. या परत नक्कीच. येतो. त्याच्यानंतर आता आम्ही हरिहरेश्वर मंदिर जे आहे सो तिकडं जाणार आहोत. सो स्टे ट्यून. इथे असं मस्तपैकी मंदिर आहे आणि इथं पण पूजा चालू आहे. आणि इथे खालती पाणी साचलेलं आहे. माहित नाही आत काय आहे, पण तिथं पाणी आहे त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि इथंच हे जे आम्ही होम पूजन करतो ते होम हवन इथंच आहे. त्या साईडला पालखी वगैरे आणि ही अशी गुहा टाईप मध्ये आहे. आता आम्ही जे मंदिर पाहिलं ते तिथं होतं हरिश्चंद्रेश्वर मंदिर. आणि त्याच्यात जस्ट खालती इकडून चालत आल्यानंतर हे आपलं केदारेश्वर गुफा मंदिर. सो हे असं एकच शिखर आहे आणि त्या शिखरमध्ये ही असं गुहा खोदलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते आपलं केदारेश्वर गुफा मंदिर. बाकी या मंदिराचं महत्त्व खूप आहे. याचा अर्थ असा घेतला जातो की जीवन आणि विश्व हे 4 युगांच्या चक्रावर आधारलेले आहे आणि या मंदिरात खांब त्या चक्रांची आठवण करून देतं. तर पहिलं म्हणजे त्रेतायुग. त्रेतायुगातील धर्म थोडा कमी होता, पण नीती आणि कर्तव्याला अजूनही महत्त्व असते. या युगात श्रीराम यांचा अवतार असलेला आपल्याला आढळून येतो. तर दुसरं म्हणजे सत्ययुग.
सत्ययुग हे सर्वात पवित्र युग असून या काळात धर्म पूर्णतः प्रस्थापित असतो. लोक सत्य, प्रामाणिक आणि शांततेवर जीवन आधारित. आता त्यानंतर जे युग होतं ते म्हणजे द्वापार युग. द्वापार युगात धर्म आणि अधर्म यांचा समतोल दिसतो. या काळात संघर्ष आणि युद्ध वाढतात व श्रीकृष्ण यांचा काळ मानला जातो. तर लास्ट म्हणजे कलियुग. कलियुग हे सध्याचे युग. यात धर्म कमी आणि अधर्म जास्त दिसतो. तरीही भक्ती आणि नामस्मरणाने मोक्ष मिळवणं सोपं मानलं जातं. आता या 4 खांबांवरून आपल्याला एकच संदेश भेटतो की आपले जे केलेले कर्म आहेत तेच शेवटपर्यंत राहतात. सो माझा तर हा फर्स्ट ट्रेक होता, पण ह्यांचा खूप सारे ट्रेक्स झालेत. किती झाले तुमचे? 25+ झालेले आहेत आणि खूप मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि जो तारामती शिखरावरून जो तारामती पॉईंट आहे त्यावरून जो क्लाउड्सचा नजारा होता एक नंबर. खूपच आल्हाददायक म्हणू शकतो आणि खूपच एक बघण्यासारखा होता तो. त्या गोष्टी शब्दात आपण एक्सप्लेन नाही करू शकत. तिथे येऊनच आपल्याला ते अनुभवावं लागतं. कारण कॅमेरा पण काही गोष्टी कॅप्चर नाही करू शकत. जे आपले डोळे बघून तिथं खूप छान वाटतं ते कॅमेरा नाही देऊ शकत तो आनंद तुम्हाला. आणि एवढं चालल्यानंतर ते जे बघण्यात सुख आहे ना ते आम्ही कशामध्ये मोजूच नाही शकत. तर आज आम्ही जी ट्रेक केली होती ती 10 जणांची होती आणि त्यामध्ये 2 सवंगडे होत्या, बाकी सगळे तर सवंगडे होते. तर तुम्हाला कसं वाटलं ट्रेकला येऊन आज? मला तर खूपच भारी वाटलं. तुम्ही पण नक्कीच विजिट करा. तुमची पण पहिल्यांदाच होती? हो, फर्स्ट टाइम. ओके. आणि हे आपले टीम लीडर पण दाखवतो तुम्हाला, ट्रेक लीडर. बाकी मजा करा, फिरत राहा आणि फिरवत राहा. सकाळी पहाटे जे मी म्हटलं तुम्हाला की आम्ही 3:30-4 वाजता निघलो. सो आम्ही या वेने आलेलो आणि हे संध्याकाळी व्ह्यू आम्हाला दिसलं नव्हतं. एवढ्या वरून आम्ही चालत होतो पण वाटत नव्हतं की इतकं वरून असेल आणि हे डोंगर वगैरे असेल याचा. सो हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी कॅमेरा ओपन केलेला. सगळं आता ट्रेक वगैरे झालं आहे, पण आता घरी जाताना एवढं ऊन लागतं आहे. उन्हापासून प्रोटेक्शन म्हणून सगळं बांधून वगैरे निघते. आता तरी सध्या इथं सावळी आले ह्या डोंगरमुळे, पण ऊन खूप लागतं आहे. कारण 12 वाजताचं ऊन आहे ते थेट डोकीला बसतं आणि आता मेमध्ये ऊन डोक्यावरती नाही घ्यायचं आहे मला. सो असाच होता आजचा व्लॉग. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि यानंतर मी कोणत्या ट्रेकमध्ये जावं किंवा कोणतं ठिकाण एक्सप्लोअर करावं हे मला नक्कीच तुम्ही सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.